आज परत एकदा आपल्या लाडक्या बाप्पाची छोटीशी गोष्ट सांगणार आहे. गणपती म्हणजे पार्वती मातेचा लाडका बाळ. सुपा एवढे कान, बारीक डोळे, भलं मोठं पोट, असं ते गोजीरवाणं रूप सर्वांनाच आवडतं. बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत. पार्वती नेहमी त्याला त्याचे आवडीचे मोदक खाऊ घालते. त्या काळी एकदा देवसभा भरली होती. सभेला जाण्यासाठी सारे देवी देवता आपापल्या वाहनावर बसून निघाले. शंकराचे वाहन नंदी, अंबेचा सिंह, सूर्याचा रथ, विष्णूचं गरुड, चंद्राचं हरिण, कुणाचं मोर तर कुणाचं हत्ती. सर्वजण त्यावर आरूढ होऊन निघाले. आता बाप्पाचं वाहन उंदीर मामा. श्री गणेशही उंदरावर बसून देवसभेला निघाले. त्या सभेमध्ये विश्वाच्या शांतीसाठी, रक्षणासाठी चर्चा झाली. त्यानंतर भोजन व्यवस्था उत्तम होती. नाना प्रकारची पक्वान्ने तयार होती. वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, लाडू होते. बाप्पाने मनसोक्त त्या भोजनावर ताव मारला. भरपेट जेवण झालं. आधीच मोठं असणारं पोट आता भलं मोठं गोल झालं होतं. अंग अधिकच जड झालं. जेवण झाल्यावर सर्वजण परत घरी निघाले. रात्र झाली होती. उंदीर मामा श्री गणेशाला पाठीवर घेऊन निघाले. चालता चालता त्याचा पाय मध्येच कशाला तरी अडखळला आणि उंदीर पडला. उंदीर पडल्यामुळे त्याच्या पाठीवर असणारे श्री गणेशही पडले. त्याचवेळी चंद्र आकाशात होता. त्याने ते दृश्य पाहिलं आणि त्याला हसू आवरेना. तो गणपतीच्या शरीराची चेष्टा करू लागला. एकतर आपण पडलोय, तर मदत करायची दूरच, चंद्र आपल्यावर हसतो आहे हे पाहून गणेशाला राग आला. ते चंद्राला म्हणाले, अरे मूढा, एखाद्याच्या असहाय्यतेवर तू हसत आहेस. स्वतःच्या रंगरूपाचा गर्व धरून तू दुसऱ्याच्या शारीरिक व्यंगावर हसत आहेस. त्याची कुचेष्टा करीत आहेस. तुझा धिक्कार असो. तुला तुझ्या सौंदर्याचा अभिमान झाला आहे. म्हणून मी तुला शाप देतो. तुझे तोंड जो कोणी पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. आता चंद्र भानावर आला. तो गयावया करू लागला. दया याचना करू लागला. आपलं तोंड पाहून जर कोणावर चोरीचा आळ येणार असेल तर आपल्याला कोणीच कधीही पाहणार नाही. सर्वजण आपल्याला टाळतील हे लक्षात येऊन तो गणेशाकडे दया मागू लागला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, माझा शाप खोटा ठरणार नाही, पण मी तो मर्यादित करू शकतो. जो कोणी भाद्रपद चतुर्थीला तुला पाहिल त्याच्यावर चोळीचा आळ येईल. आणि वर देतो की संकष्टी चतुर्थीला तुला पाहिल्याशिवाय कोणीही उपवास सोडून अन्न ग्रहण करणार नाही. हे ऐकून चंद्राला आनंद झाला. ही गोष्ट हीच शिकवण देते की कुणाच्या शारीरिक कमजोरीची, व्यंगाची थट्टा करू नये. काळा, गोरा, उंच, ठेंगणा असा भेद करू नये. तसंच लुळा, पांगळा, आंधळा, मुका, बहिरा कुणी असेल तर त्याच्या असहाय्यतेचा गैरफायदाही घेऊ नये. त्याचा आदर ठेवा. ती परमेश्वराची रचना आहे असं समजा. गणपती बाप्पा मोरया.